न्यूज लाईन, अचूक वेधक. नमस्कार. ऊस डोंगा परिरसनोही डोंगा, काय भुललास वरियला रंगा, या ओवीतून जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी सकल समाजाला आपल्या जीवन वाटचालीमध्ये आपली फसगत होऊ नये याची काळजी घेऊन वाटचाल करा, असा उपदेश या ओवीच्या माध्यमातून केलेला आहे. आता या ओवीचा इथं काय संबंध आला तर महाराष्ट्रामधील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. आणि या निवडणुकीमध्ये निवडणुका म्हटलं तर एक चित्र उभा केलं जातं. सत्ताधारी असोत विरोधक असोत, एक चित्र उभा केलं जातं आणि मतदारांना एक प्रकारे साथ घातली जाते. आणि मग ते जे चित्र आहे त्यातलं वास्तव आहे, त्यातलं सत्य जे आहे ते जाणा आणि मग भूमिका घ्या, अशाच पद्धतीचा एक ओवीतून संदेश आहे. आणि म्हणून ती ओवी या ठिकाणी सांगितलेली आहे. महाराष्ट्र हा भारतातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रगतीपथावर राहिलेला आहे. त्याचं कारण असं की इथल्या समाज जीवनामध्ये वैचारिक श्रीमंती आहे. आणि या वैचारिक श्रीमंतीला एक मोठं पाठबळ जे मिळालं ते महाराष्ट्रातील सहकारामुळे. आणि सहकारातून समृद्धीकडे हा मंत्र जपत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली. आणि यातूनच महाराष्ट्राची आर्थिक श्रीमंती पाहायला मिळाली. विविध प्रकारच्या सहकारी संस्था पाहायला मिळतात. मात्र सर्वात मोठी जी भूमिका आहे महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये ती सहकारी साखर कारखान्यांनी निभावलेली आहे. आणि याच सहकारी साखर कारखान्यांच्या या मांदियाळीमध्ये कराड तालुक्यातील कृष्णाकाठचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा अग्रगण्य मानला जातो. आजही या कारखान्याचे सभासद 50,000हून अधिक आहेत. म्हणजे सभासद संख्येमध्ये देखील कारखाना मोठा आहे, गळीत क्षमता मोठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की ऊस उत्पादक सभासद जो आहे, कारखान्याचा मालक जो आहे, तो इतर कारखान्यांच्या तुलनेनं सजग आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय असा पाहायला मिळालेला आहे. यावेळची निवडणूक ही जवळपास दुरंगी होणार आहे असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. कारण यापूर्वीच्या 2 निवडणुका या तिरंगी झाल्या. सहकार महर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल की जे विद्यमान सत्ताधारी आहेत, ज्यांनी गेल्या 2 सलग निवडणुका जिंकलेल्या आहेत, तत्पूर्वी कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल म्हणजे ज्यांनी कृष्णा कारखान्याच्या निर्मितीमध्ये योगदान दिलेलं आहे, गावोगाव फिरून सभासद गोळा केलेले आहेत, त्या आबासाहेब मोहितेंचे नातू अविनाश मोहिते यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाग घेतला. कृष्णा कारखान्यामध्ये त्यांची सत्ता देखील या महाराष्ट्रानं पाहिली. मात्र नंतरच्या काळामध्ये सलग 2 निवडणुकांमध्ये डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलनं कारखान्याची सत्ता आपल्या हातात घेतली. खरं तर कृष्णा कारखान्याच्या 68 वर्षांचा जर इतिहास पाहिला तर जयवंतराव भोसले यांची आणि सुरेश भोसले यांची कारकीर्द पाहता जवळपास 4 दशकाहून अधिक काळ ही भोसले कुटुंबाची सत्ता कृष्णा कारखान्यावरती राहिलेली आहे. आणि मग कृष्णा कारखान्यामध्ये या व्यतिरिक्त यशवंतराव मोहिते असतील, डॉक्टर इंद्रजित मोहिते असतील, मदनदादा मोहिते असतील किंवा अविनाश मोहिते असतील, यांनी देखील कृष्णा कारखान्याचं नेतृत्व केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा विश्वास विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांनी व्यक्त केलेला आहे. तर शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा स्वाभिमान आणि पारदर्शक कारभाराची हमी किंवा तशी साथ घालून मी मतदारांसमोर जातोय आणि मतदारांकडून मला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सत्तांतराचा करिश्मा करणार असल्याचा विश्वास माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी व्यक्त केलेला आहे. 21 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये संस्थापक पॅनेल आणि सहकार पॅनेल यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. यापूर्वी या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळायची. मात्र या निवडणुकीमध्ये रयत पॅनेल जी डॉक्टर इंद्रजित मोहितेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायचं ते या निवडणुकीमध्ये अलिप्त राहिल्याचं दिसतंय, किंबहुना या निवडणुकीत उतरलेलं नाही. सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र विस्तारलेला हा कारखाना कडेगाव, खानापूर, पलूस, वाळवा, शिराळा, कराड अशा तालुक्यामध्ये विखुरलेला सभासद आहे. आणि या 6 तालुक्यांमध्ये एक वेगवेगळी राजकीय शक्ती आहेत. आमदार विश्वजित कदम असतील, आमदार जयंत पाटील असतील, माजी आमदार मानसिंगराव नाईक असतील, किंवा कराड उत्तरचे माजी आमदार बाळासाहेब पाटील असतील, किंवा कराड शहराचा, कराड दक्षिणचा विचार करता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील,
किंवा रयत आघाडी म्हणून जी विलासराव पाटील उंडाळकर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची एक राजकीय फळी आहे ती असेल, अशा वेगवेगळ्या राजकीय घटकांचा कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नेहमीच हस्तक्षेप होत राहिलेला आहे, किंबहुना नेहमीच त्यांची कामगिरी प्रभावी राहिलेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब निकालामध्ये पाहायला मिळतं. गेल्या काही काळामध्ये जर बघितलं, विशेषतः गतवेळच्या निवडणुकीमध्ये ही लढत दुरंगी व्हावी अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या अपेक्षेला, त्यांच्या इच्छेला यश आलं नाही आणि निवडणूक तिरंगी लढली. आणि त्या तिरंगी लढतीमध्ये डॉक्टर विश्वजित कदम यांनी डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्या पॅनेलचं काम केलं, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि अविनाश मोहिते या निवडणुकीला सामोरे गेले आणि तिरंगी लढतीमध्ये अविनाश मोहितेंचा पराभव झाला दुसऱ्यांदा. आता यावेळी परत एकदा ते प्रयत्न करतायत आणि एकीकडं डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांनी सभासदांच्या सर्व अपेक्षा जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विक्रमी दर दिलेला आहे असा दावा करत ही निवडणूक गतवेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे. मग या निवडणुकीमध्ये वेगळेपण काय आहे, तर या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने पाहिलं तर वरवर चित्र ही निवडणूक सहकाराची जरी असली तरी एकाच निवडणुकीतून दुसऱ्या निवडणुकीची एक पायाभरणी म्हणता येईल किंवा व्यूहरचना म्हणता येईल किंवा डावपेच म्हणता येईल अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सहकारातल्या किंवा अन्य निवडणुका होत असतात. पण या निवडणुकीत दुसऱ्या निवडणुकांची, अनेक निवडणुकांची तयारी असते. मग असा काही भाग या निवडणुकीत पाहायला मिळेल का? आणि जर तसं जर झालं तर डॉक्टर विश्वजित कदम, आमदार जयंत पाटील, माजी आमदार नाईक, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट किंवा रयत आघाडीतील काही लोक की जे सकृतदर्शनी भाजपाला मानणाऱ्या विचारधारेच्या विरोधात आहेत आणि डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ किंवा सहकार पॅनेलच्या निवडणूक प्रचारार्थ एक जमेची बाजू असे की कराड दक्षिणचं नेतृत्व यावेळी भोसलेंच्या घरात असून डॉक्टर अतुल बाबा भोसले सहकार पॅनेलच्या विजयासाठी वेगवेगळी नवीन राजकीय समीकरणं तयार करण्यासाठी आघाडीवर दिसतात. आणि मग कराडला उत्सुकता आहे की एक वेगळं समीकरण पाहायला मिळणार का, त्याची सुरुवात देखील झालेली आहे. मात्र यावेळेला प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विचारधारा जर एकवटली तर या सगळ्या राजकीय शक्ती अविनाश मोहितेच्या पाठीशी राहतील आणि अविनाश मोहितेंनी जो पारदर्शक कारभाराचा आणि कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्याचा जो विषय ठेवलेला आहे तो या निवडणुकीत का ठरणार आहे मुद्दा, तर नुकत्याच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची सत्ता अबाधित राहिली. त्यांनी सत्ता परत आपल्या ताब्यात राखण्यामध्ये यश मिळवलं. त्याचं कारण असं की विरोधामध्ये जे होते ते आमदार मनोज घोरपडे किंवा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम की जे स्वतः खाजगी कारखान्याचे मालक आहेत, ज्यांचा सहकारावरती विश्वास आहे, त्यांचे खाजगी कारखाने का, अशा पद्धतीचा एक विचार कराडच्या किंवा सह्याद्री सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात विचारला गेला आणि ज्या मतदारांनी विधानसभेला बाळासाहेब पाटील यांना नाकारलं त्याच मतदारांनी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मात्र बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच त्या निवडणुकीमध्ये मनोज घोरपडे यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. याचा अर्थ काय, तर महाराष्ट्राचं समाज जीवन हे सहकार क्षेत्रावरती भिस्त ठेवणार आहे, सहकार क्षेत्रावरती विश्वास ठेवणार आहे, सहकार क्षेत्राला आदर करणार आहे. मग कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत काय भूमिका असेल, तर कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये म्हणजे भोसले कुटुंबाचा सहकारावर देखील विश्वास दिसतोय आणि जैवन शुगरच्या रूपानं त्यांचा वैयक्तिक मालकीचा देखील कारखाना आहे. अशा वेळीस काही सभासद जे आहेत की जे सहकारावरती विश्वास ठेवणार आहेत त्यांच्या मतामध्ये परिवर्तन होईल का, अशी देखील एक शंका आहे. त्यामुळं कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काय घडणार याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. त्यातच काय झालेलं आहे की या निवडणुकीमध्ये कसल्याही प्रकारचं आव्हान डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला नाही असं चित्र निर्माण झाल्यामुळं त्यांच्याकडे इच्छुकांची भावगर्दी पाहायला मिळाली. तब्बल 200हून अधिक जणांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र 21 जागासाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये 21 जणांना संधी मिळाली तर बाकीचे काय 100-150 लोक आहेत त्यांना थांबवावं लागणार आहे. अशा वेळी ते थांबणारे ते थांबतील का, बंड करतील का, त्यांच्यात नाराजी होईल का आणि त्या नाराजीचा त्यांना काय या सहकार पॅनेलला काय परिणाम भोगावा लागेल का,
हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तर गतवेळच्या निवडणुकीमध्ये सह्याद्री आणि कृष्णा या दोन विद्यमान सत्ताधाऱ्यांचं एकमेकांना पूरक असं धोरण राहिलेलं आहे. या निवडणुकीत ते धोरण अबाधित राहील का तिथं राजकीय अडथळा निर्माण होणार आहे किंवा राजकीय धोरणानं बाळासाहेब पाटील यांना भूमिका घ्यावी लागणार आहे, हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माजी अध्यक्ष अविनाश मोहिते की जे संस्थापक पॅनेलचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी या निवडणुकीमध्ये फ्रंटला जरी राहिले तरी ते निवडणुकीत त्यांनी त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते यांना पुढे आणलेलं आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शालीनताई पाटील यांच्यानंतर एक चेअरमन पदासाठी म्हणता येईल असा चेहरा महिला म्हणून त्यांनी पुढे आणलेला आहे का, अशी देखील एक प्रकारची चर्चा आहे. आणि मग या निवडणुकीमध्ये आणखीन काही मुद्दे जे आहेत संस्थापक पॅनेलकडून असं विचारलं जातं की कारखान्यावरती नेमकी कर्ज किती आहेत ते तुम्ही सभासदांना सांगणार आहात का नाहीत. आणि मग असे काही विषय असताना एकूण संभ्रमाची परिस्थिती आहे, मात्र कृष्णा कारखान्याचा सभासद हा इतर कारखान्याच्या सभासदांच्या तुलनेमध्ये सजग राहिलेला आहे. कारण गेल्या 68 वर्षामध्ये कृष्णाकाठी झालेल्या सर्वसाधारण सभा असू दे किंवा निवडणूक असू दे, त्या प्रत्येक वेळेला इथल्या सभासदाच्या दक्षतेचं जागरूकतेचं दर्शन हे महाराष्ट्रानं घेतलेलं आहे. त्यामुळं येत्या 21 जूनला आता योगायोग बघा, 21 जून हा योग दिन आहे. मग या योग दिनाच्या दिवशी मतदार नेमका मतनमस्कार कुणाला करणार आणि 23 जूनच्या निकालामध्ये कुणाला शीर्षासन करावं लागणार पराभवाचं, हे पाहणं देखील मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. द न्यूज लाईन या आमच्या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही बातम्या देतच असतो, मात्र काही प्रासंगिक विषयावरती विश्लेषणाच्या माध्यमातून जाणकार आणि जागरूक प्रेक्षकांची उत्सुकता शमवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत असतो. आपण सुज्ञ सभासद आहात, आपल्या देखील काही सूचना असतील अशा की ज्या माध्यमातून द न्यूज लाईन प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मी प्रमोद तोडकर, माझे सहकारी अमोल टकले सह द न्यूज लाईन कराड.